राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित तालकोटरला 31 मेला दुपारी 2 नंतर संध्याकाळी 9 पर्यंत हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. आणि 19 एप्रिलला माझा स्वतःचा वाढदिवस होता. त्यावेळेस अहिल्याबाई होळकरच्या गावातून एक रथयात्रा निघाली आणि ती रथयात्रा कालच दिल्लीमध्ये पोचली. तशीच एक वाराणसीवरून रथयात्रा निघाली, एक गुजरातवरून निघाली. अशा 6 रथयात्रा दिल्लीमध्ये आलेल्या आहेत. आणि मोठा या देशातला पहिला मोठा अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीचा प्रोग्राम दिल्लीमध्ये आम्ही अरेंज केलेला आहे. आणि त्या जयंतीला आपण सर्व मराठी पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्रेस असेल किंवा हिंदी प्रेसचे किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण मंडळी यावं. त्या प्रोग्रामसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुलजी गांधी, विरोधी पक्षनेते, भारत सरकार ते उपस्थित राहणार आहेत. नंतर आदरणीय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब, नंतर समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेशजी यादव हे स्वतः राहणार आहेत. आणि नंतर मग छोटे मोठे सामाजिक संघटनेचे काही नेते मंडळी देखील येणार आहेत. तर तमाम भारतातील जनतेला माझं नम्र आव्हान आहे की आपण 31 मेला तालकोटोराला जास्तीत जास्त संख्येनं अहिल्या देवीला वंदन करण्यासाठी आपण मंडळी यावं, हे मी राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष महादेव जानकर नम्र आवाहन करतो. जसं आपण म्हणाला की राहुल गांधी येणार आहे, शरद पवार येणार आहे, अखिलेश यादव यांना आपण निमंत्रित केलं आहे, यांच्याकडून काय रिस्पॉन्स झालेला आहे? अतिशय चांगलं झालं. ज्यावेळेस राहुलजींना मी भेटायला गेलो तेव्हा त्यांनी वेलकम अतिशय चांगलं केलं. एक जबाबदार मोठा नेता असताना देखील स्वतः आपल्याबद्दल एवढं रिस्पेक्ट करतो आहे, तर मला राहुल गांधीबद्दल आत्मीयता आहे. आणि राहुल गांधी स्वतः येतात. आदरणीय पवारसाहेब देखील या देशाच्या राजकारणाचे नेते आहेत, ते देखील आशीर्वाद देण्यासाठी येतात. अखिलेशजी माझे मित्रच आहेत, अखिलेशजी यादव ही मंडळी येतात. मी स्टॅलिन आणि तेजस्वीचा मला मी त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे, पण त्यांचा अजून कन्फर्मेशन लेटर मला आलं नाही. मला वाटतं उद्यापर्यंत त्यांचं बी कन्फर्मेशन येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज इकडे दिल्लीमध्ये अहिल्याबाई होळकर यांची जयंती होते. इकडे चौंडी या ठिकाणी तुम्ही जो कार्यक्रम सुरू केला, तिथं महाराष्ट्र सरकार कार्यक्रम घेतं. त्या ठिकाणी सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील असं सांगण्यात आलं. त्यासाठी सभापती राम शिंदे दिल्लीत आले, त्यांनी आमंत्रणही दिलं. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येतील असं सांगण्यात आलं होतं, मात्र त्याही येत नाहीत असं कळत आहे. त्याच्यासाठी मोठा खर्च महाराष्ट्र शासनाने केला, माध्यमांना जाहिराती देखील दिल्या. मात्र दोन्ही नेते येत नसल्यानं कुठेतरी निराशा येते. नाही, आता हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आपण भाष्य करणं योग्य नाही. अहिल्याबाई होळकरची जयंती चौंडीला पहिली मीच चालू केली आणि तिथं सरकार करायला लागल्यानंतर ती जयंती मी बंद करून मुंबईला चालू केली. जिथं गव्हर्नमेंट येतं तिथं मी जयंती हे करतो. महाराष्ट्र सरकारनं देखील मुंबईमध्ये जयंती अहिल्याबाईची चालू केल्यानंतर ती बंद केली आणि गेली 5वं वर्ष आहे माझं दिल्लीत राजधानीच्या ठिकाणी अहिल्याबाईची जयंती साजरी करतो आहे. प्रत्येकाच्या पक्षाचा प्रत्येकाचा अजेंडा वेगळा असतो, त्यामुळे आपण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. आपल्याला काय पॉझिटिव्हली एकत्र करण्याचा प्रयत्न करता येतो. अहिल्याबाई होळकर ही समतावादी होत्या, सर्व समाजाला सर्व धर्माला घेऊन जाणाऱ्या होत्या. हे कॅरेक्टर आम्हाला प्रोजेक्ट करायचं आहे. आणि देशभर तिने 33 वर्षे या देशावर कसं राज्य केलं, समतामूलक समाजाची भूमिका कशी अदा केली, हे जनतेला लोकांना कळायला पाहिजे. तर आज ते मला समजलं नाही की राष्ट्रपती आणि पंतप्रधान महोदय काय ह्यात बनलं, हा त्यांचा मला वाटतं त्यांच्या पक्षाच्या अंतर्गतला प्रश्न असल्यामुळं मी राष्ट्रीय समाज पक्षानं काय करावं हे मी डिसिजन घेतलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तुम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार की महायुतीतल्या पक्षांसोबत राहणार? दोघांकडून अजूनही युतीची किंवा आघाडीची घोषणा झालेली नाही. अजून काही नाही. मी स्वतंत्र आता राष्ट्रीय समाज पक्ष होऊन लढण्याची भूमिका आहे. आज आमचं अहिल्याबाईच्या जयंतीच्या माध्यमातून राहुलजी पवारसाहेब यांना मी बोलवतो या, पण अजून पॉलिटिकल चर्चा काही झालेली नाही. ही सामाजिक प्रोग्राम असल्यामुळं नंतर तसं जर त्यांच्या ऑफर आली एकमेकाच्या ॲडजस्टमेंटनं हे करता येईल. आणि महायुतीवर NDAमध्ये मी नाही, विधानसभेपासूनच NDAला मी सोडण्यापेक्षा NDAनंच आम्हाला सोडलेलं आहे. त्यामुळं NDA बरोबर मी नसल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता हा नवीन जो घरोबा करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांचा कितपत रिस्पॉन्स येतो त्याच्यावरती ठरवलं जाईल. सन्मानजनक जागा मिळाल्यास, सन्मान मिळाला, तुम्ही इंडिया आघाडीमध्ये जाण्यास इच्छुक आहात का? तिने जर सन्मानपूर्वक जागा दिल्या इंडिया आघाडीनं तर त्यांचं आम्ही स्वागत करायला तयार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सगळी तयारी करताय. तुम्हाला जर इंडिया आघाडीमध्ये मुंबई, पुणे या ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहे, खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये
त्यामध्ये साधारण किती जागांची तुम्ही मागणी करणार आहात? तर ते काय होईल, जिथं आपण विनिंग होऊ अशाच ठिकाणी आपण मागणी करण्याचा प्रयत्न करू. विथ आतताईपणा करणार नाही. अलायन्समध्ये कसं असतं, एकाच पक्षावर नाही चालत, एकमेकाला दोघाला पूरक धोरण करावं लागतं. मी हितच घेईन म्हणून रिजल्ट बनवून चालत नाही, ह्याला पोलाईट बनावं लागतं. आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो आहे. मला वाटतं आहे की ही चर्चा थोड्या दिवसात चालू होईल. आम्हीही स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी करायचा चालू केलेलं आहे राष्ट्रीय समाज पक्षानं. आत्ता सध्याला आम्ही NDAमध्ये नाही, हे फायनल झालेलं आहे. चला, थँक्यू सर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.